मुंबईच्या जुहूतील सुप्रसिद्ध हॉटेल गजाली हे 2 दिवसांपूर्वी अचानक बंद झाले। हॉटेलवर असलेल्या कर्जाची नियमित परतफेड करूनही खरं तर बँकेने कोणतीही मुदत न देता परस्पर लिलाव केल्याचा आरोप गजाली हॉटेलचे मालक मधुकर शेट्टी यांनी केला। आज तर हॉटेलमधील सर्व सामान सकाळपासून टेम्पोमध्ये भरून बँकेचे कर्मचारी घेऊन जात होते। बँकेने जप्ती फक्त हॉटेलवर आणली आहे, त्यातील सामानावर नाही, असं मधुकर शेट्टी यांचं म्हणणं आहे। या संदर्भात मधुकर शेट्टींनी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली, मात्र पोलिसांनी योग्य सहकार्य न केल्याचा ठपकाही शेट्टींनी ठेवला। या संदर्भात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। या प्रकरणात जुहू पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन तक्रार करण्यात आली आहे। तसेच मधुकर शेट्टी हे या संदर्भात उद्या मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचीही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। या संदर्भात गजाली हॉटेलचे मालक मधुकर शेट्टी आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार आशिष पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सुबह विदाउट इन्फॉर्मिंग माय क्लाइंट 60-70 लाख का माल वो लोग ट्रक में भरकर लेकर चले गए। जब हमारे क्लाइंट को पता चला वो पुलिस स्टेशन आए और उनके साथ साथ हम भी आए और हम यहाँ पर बस इसी उम्मीद में है कि पुलिस हमारी बात सुने और उनके अगेंस्ट में एक FIR कर दे और उस पर इन्वेस्टिगेशन की जाए। अभी पुलिस से काफ़ी सारी बात होने के बाद पुलिस ने हमको ये बोला है कि आप एक रिटर्न में हमें कंप्लेंट दीजिए, हम उस पर वर्कआउट करेंगे। तो लेट्स सी, अब हमारी उम्मीद तो है जो सिस्टम से, पुलिस से, कि हमारे हक में हो, क्योंकि हमारे साथ गलत हुआ है। देखते हैं पुलिस आगे क्या करती है। आपल्यासोबत गजाली हॉटेलचे मालक मधुकर शेट्टी सर, खूप सारं स्वागत सर। परवा तुमचं हॉटेल बँकेने ताब्यात घेतलं, त्याचं न सांगता ऑक्शन केलं असं तुम्ही आरोप केलात आणि आज मात्र एक वेगळा प्रकार घडला। हॉटेलमध्ये सामान जे होतं, हॉटेलमध्ये जे असलेलं सामान आहे ते तुम्हाला न कळवता, तुम्हाला न सांगता ते सामान थेट बँकेने ट्रकमध्ये भरून कुठेतरी नेलंय। तुम्हाला नक्की माहिती नाही कुठे नेलंय, नेमका काय प्रकार घडला, काय सांगाल याबद्दल? सकाळी मला ज्यावेळी कळलं की हे लोक सामान घेऊन जात आहेत, मग मी धावत इकडे आलो। पोलीस स्टेशनला इकडे येऊन 100 नंबरला कंप्लेंट केली आणि 100 नंबरवरून पोलीस स्टेशनला ते लोक कंप्लेंट घेतलेली। अजूनपर्यंत मी त्यांची कंप्लेंट अजूनपर्यंत तशीच आहे, माझी कंप्लेंट घेतलेली नाही। बँकवाले येऊन बसलेले आहेत। त्यांनी जुहू पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही सध्या उभे आहात। बरं, पोलीस त्यांनी काय सांगितलं, म्हणजे नेमकं कोणी सामान कोण घेऊन गेलं? बँकवाले घेऊन गेलेत का? बँकवाल्यांनी घेऊन गेले, पोलीस स्टेशनला आणून बसवलं त्यांना। असं बघायला गेलं तर बँकेने कायदा हातात घेतला आहे। जसं कारवाईप्रमाणे बँकेला स्वतःहून सांगावं लागतं की आम्ही तुमचं सामान काढतोय किंवा काय, तर तसं काही इंटिमेशन झालेलं नाही आहे। सकाळी 7 वाजल्यापासून बँक काम करते आहे। अशी जर बँक काम करायला लागली तर मला वाटते सर्वसामान्यांचा खूप फायदा होईल याच्यात। पण खाजगी काही लोकांचं यांच्यात इंटरफिरन्स सरळ दिसतं आहे। त्यामुळे एखादा व्यापाऱ्याला, एवढ्या मोठ्या व्यापाऱ्याला 12:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत हे उभे आहेत, त्यांना एक ना FIR घेतला ना पोलिसांकडनं कुठलाही दाखल, कुठच्याही प्रकारचं त्यांना एंटरटेन केलं जात नाही आहे। सरळ दिसतं आहे। परवा पोझिशन घेतल्याने आज तुम्ही सर्व विकताय, बाहेर घेऊन जाऊन कोणाला दिलेलं आहे 7 वाजल्यापासून। त्यातलं एक ट्रक गेलेलं आहे, ऑलमोस्ट आतमध्ये 1-1.5-2 करोडचं सामान आहे। त्याचा पंचनामा अजून क्लेम नाही झाला ना, काय झालं आहे। डायरेक्टली परस्पर बँक करते, बँकेने कायदा हातात घेतला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मला वाटत नाही कोण आहे। विवेक फणसाळकरांना जाऊन भेटणार आहे, बाबा याला काहीतरी न्याय तर द्या की बाबा असंच जर का बँकेने सगळं स्वतःचा कायदा स्वतःच्या हातात जर का घेतला तर आम्ही कोणाकडे जाणार? कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।